ती वेळ आलेली आहे, कारण जे कामाचं कष्टाचं फळ आहे ते ह्या पुढच्या 2026च्या निकालाच्या माध्यमातून मला निश्चितच यश पुढच्या प्रगतीपथावर नेणार आहे। आणि ही प्रगतीपथ आहे तो मला नागरिकांच्या विकासासाठी जे मी ध्येय ठरवलं होतं की नागरिकांना, इथल्या प्रभाग क्रमांक 5 मधल्या लोकांना शाळा, नगरपालिकेची शाळा मिळाली पाहिजे किंवा हॉस्पिटलची सुविधा मिळाली पाहिजे, त्यासाठी जे आरक्षण मी 2017 ते 22च्या दरम्यान मी जे मंजूर करून घेतलं ते 100% हातात आलंय। ते या पुढच्या काळामध्ये मला निवडून आल्यानंतर ते शाळेचा मला या ठिकाणी श्री गणेशा करायचा आहे। नंतर जिजाऊ क्लिनिक साठी मी प्रयत्न केले होते, ते प्रयत्नाला 100% यश आलं आणि ते काम सुरू झालं। दुर्दैवाने आचारसंहिता सुरू झाल्यामुळे मी त्या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकले, पण मी या माध्यमातून नागरिकांना सांगू शकते की शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या होत्या आणि त्या दोन्ही गोष्टींमध्ये मी यश मिळवलेलं आहे। ते फक्त माझ्या नागरिकांसाठी आणि माझ्या विद्यार्थी वर्गांसाठी जे स्लम आहेत, लाईट, रस्ता, पाणी तर सगळं होणारच आहे, ते मी आतापर्यंत केलंच आहे, पण ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ज्या गोरगरीब नागरिकांना खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही, किमान ओपीडी तरी मी या ठिकाणी सुरू केली, याचं मला समाधान आहे। आणि सेकंड, शाळा सुरू, जिथं इंग्रजी मीडियमच्या लोकांना फी भरता येत नाही खूप मोठी, तर आपली महानगरपालिकेची शाळा इंग्रजी मीडियमची जर इथं चालू झाली तर निश्चितच माझ्या गोरगरीब पालकांचा, विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे। मलाही खूप समाधान आहे की आपण खूप चांगलं काम करत आहोत आणि करत राहणार आहोत, आणि त्यासाठी मताच्या माध्यमातून नागरिकांनी माझ्यावरती, डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवला तर तो माझ्यासाठी खूप आहे। आणि मी या संवादाच्या माध्यमातून नागरिकांना परत एकदा विनंती करेल की आपण मतरूपी आशीर्वाद मला द्या आणि जे आपले ध्येय साध्य करायचं आहे ते आपण साध्य करूया। लाईट, रस्ता, पाणी रोजच्या रोज मिळण्यासाठी किंवा ड्रेनेज व्यवस्था जी आता या ठिकाणी या 4 वर्षामध्ये डळमळीत झाली आहे तर ती, आणि त्याच्यानंतर लगेच कॉन्क्रीट, अशा पद्धतीने माझं कामाचं जे नियोजन आहे, महिलांसाठी जे प्रशिक्षण वर्ग आहेत त्या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून महिलांना सुद्धा आपल्याला सबलीकरण करायचं आहे। घरकुल, पंतप्रधान आवास योजना, या योजना मला तळागाळापर्यंत पोहोचवल्यात, आतापर्यंत खूप नागरिकांना मिळाल्यात। मला वाटतं 1000 लोक आपल्या प्रभागातनं बोऱ्हाडे वस्ती, चिखली, चरवली या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी आज त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहतात। ही खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे आणि हे समाधान मला अधिक वाढवायचं असेल तर मला नागरिकांनी या पुढच्या काळातही काम करण्याची संधी द्यावी, हीच विनंती।